दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांच्या विरोधामध्ये आरोप निश्चित करण्यात आलेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांना मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टाने दणका दिलाय। 19 डिसेंबरला पुढील सुनावणी आता होणार आहे। ॲडव्होकेट असीम सरोदे यांची सनद रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे। बार कौन्सिल ऑफ इंडियाकडून ही स्थगिती देण्यात आली। ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या संदर्भात काही वादग्रस्त वक्तव्य केली होती। त्यामुळे 3 महिन्यांसाठी सरोदे यांची सनद रद्द करण्याचे आदेश देण्यात आले होते। पुण्यामधील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरण मुठे समितीचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आलाय। अहवाल घेऊन स्वतः राजेंद्र मुठे विभागीय आयुक्तांच्या भेटीला। मुठे समितीच्या अहवालावर बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। चौकशी अहवालावर चर्चा झाल्यानंतर अंतिम अहवाल राज्य सरकारला सादर केला जाईल। चौकशी अहवालामध्ये दोषी कोण हे आज स्पष्ट होणार आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, धाराशिवच्या परंडामध्ये 2 गटांमध्ये दगडफेक झाली आहे। परंडा नगरपालिकेमध्ये तानाजी सावंत आणि राहुल मोटे यांचा गट आमने सामने आला। शिवसेनेच्या उमेदवाराला 3 अपत्य असल्यामुळे त्यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला गेला। उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्यामुळे तानाजी सावंत गटाचे उमेदवार जाकीर सौदागर आणि आमदार राहुल मोटे यांच्या गटाचे उमेदवार विश्वजित पाटील यांच्यामध्ये या ठिकाणी वादावादी झाली।